नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आता निवडणुकीचा प्रचार जोमात आहे हे सगळ्यांना माहितीच आहे आणि जेमतेम काही दिवस राहिलेले आहेत. भवितव्य, कोणाचं भवितव्य? देशाचं भवितव्य, महाराष्ट्राचं भवितव्य. होय, आणि महाराष्ट्र हा मोठा प्रदेश आहे, मोठं राज्य आहे. त्यामुळं खरोखर ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे. पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे की किती प्रकारचे गोंधळ आहेत या निवडणुकीत आणि मतदार कसा गोंधळून गेला आहे. मात्र मी जेव्हा सखोल विचार करतो या सगळ्या निवडणुकीचा, मतदारांचा आणि उमेदवारांचा, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात येते की खरी लढाई ही नेमकी कोणात आहे. तुम्हाला वपू काळे, वसंत पुरुषोत्तम काळे हे लेखक माहीत असतील, त्यांची पुस्तकं वाचली असतील तर त्यातली एक कथा मला आठवते त्यांच्या पुस्तकातली. आता नेमकं पुस्तक कोणतं आणि कथेचं नाव लक्षात नाही माझ्या, पण त्यामध्ये एक पात्र असं दाखवलंय की ते पात्र भांडणाचे क्लासेस घेतं. होय, भांडणाचे क्लासेस म्हणजे वेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांसाठी भांडावं कसं किंवा मुद्देसूदपणे भांडावं कसं एखाद्या विषयावर, याचे क्लासेस. आणि त्यामध्ये एक गमतीशीर असा प्रसंग होता. एक विषय असा होता की तुम्ही रेल्वे गाडीत बसण्याकरता प्लॅटफॉर्मवर उभे आहात डब्यात प्रवेश करण्याकरता, आणि आतले लोक दार उघडायला तयार नाही आहेत, कारण आतमध्ये ऑलरेडी गर्दी आहे. आणि गर्दी असल्यामुळे आतली डब्यातली गर्दी ही दार उघडून प्लॅटफॉर्मवरच्या लोकांना आतमध्ये येऊ देत नाहीये. त्यावेळी तुम्ही कसं भांडाल तुमची बाजू मांडून की आमचं डब्यात बसणं किती गरजेचं आहे आणि तुम्ही हे कसा अन्याय करता आहात आणि हे चालणार नाही वगैरे, हे मुद्दे घेऊन कसं भांडायचं. आणि त्याच वेळे दुसरा विषय असा होता की तुम्ही डब्यात बसलेले आहात आणि डब्यात एकदा बसले तुम्ही की ते प्लॅटफॉर्मवरचे लोक कसे डब्यात गर्दी करतील, ऑलरेडी डब्यात जे बसले आहेत त्यांचं जगणं कसं कठीण करतील, या मुद्द्याहून कसं भांडायचं. म्हणजे बघा, तुम्ही प्लॅटफॉर्म उभे असाल तर कसं भांडायचं हे देखील शिकवलं जायचं त्या क्लासमध्ये, आणि तुम्ही जर डब्यात बसलेले असाल तर कसं भांडायचं हे देखील शिकवलं जायचे. आता तू म्हणाल ही गोष्ट सांगण्याचं इथं काय प्रयोजन आहे? तेच तर चाललंय ना. प्रस्थापित आणि वंचित यामधली ही खरी लढाई आहे. प्रस्थापित आणि वंचित. अन्य प्राण्यांपेक्षा मानव प्राणी अतिशय बुद्धिमान आहे, शक्तिशाली आहे. निसर्गाने दिलेला मानवाचा जन्म हा इतर प्राण्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र सगळ्यात मोठा फरक काय माहितीये का इतर प्राणी आणि मानव ह्याच्यामध्ये, की इतर प्राणी हे पुढच्या पिढ्यांचा बहुधा विचार करत नाही किंवा पुढच्या पिढ्यांची बेगमी करणे, पुढच्या पिढ्यांची सोय करणे असं काही त्यांच्या डोक्यात नसतं. मानव प्राणी एकमेव असा आहे की स्वतःचं पोट भरलं तर आपल्या कुटुंबाचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं, 7 पिढ्यांचं पोट कसं भरेल याची तो आत्ताच विवंचना करत असतो आणि त्या सगळ्याची सोय करत असतो. त्यातूनच वंचित निर्माण होतात. वंचित म्हणजे ज्यांच्याकडे साधन सामुग्री नाहीये, ज्यांच्याकडे कदाचित बौद्धिक किंवा शारीरिक क्षमता नाहीये, शिक्षण नाहीये, असे लोक मागे पडतात. आणि जे डब्यात बसलेले आहेत, डब्यात म्हणजे काय की प्रस्थापित आहेत, ते लोक अजून धन कमावतात, संपत्ती कमावतात. प्रस्थापित जे आहेत ते आपल्या मुलाबाळांची, आपल्या 7 पिढ्यांची बेगमी करतात. त्यांना गरिबांविषयी खरोखर कळकळा असतो का? त्यांना वंचितांबद्दल खरोखर कळकळा असतो का? किंवा जे आपल्यातलेच मागे पडलेले आहेत माणसं, आपल्यातले म्हणजे काय, विशिष्ट जाती धर्माने माणसं, आणि प्रत्येक जाती धर्मात तुम्हाला बघायला मिळेल, प्रत्येक राजकीय पक्षात बघायला मिळेल, समाजात हेच चाललंय. वंचित विरुद्ध प्रस्थापित हीच खरी लढाई आहे आणि वंचित बहुजन आघाडी त्याकरताच निर्माण झालेली आहे. आता हे सगळं सांगण्याचं प्रयोजन एक मात्रच आहे की तुम्ही तुमचा खरा पक्ष ओळखा आणि खरं मतदान कोणाला करायचं हे ओळखा. प्रकाश आंबेडकर, जे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत, माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ते वंचितांसाठी लढता आहेत. त्यांनी वंचितांची मोड बांधली आहे, सोशल इंजिनिअरिंग, आणि त्यामध्ये विशिष्ट जाती धर्म असा अजिबात समावेश नाहीये. तर सगळेच बहुजन समाज असेल, सवर्णातले असतील, सगळेच असतील की त्यामधले जे मूलभूत गरजांपासून, मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना प्रस्थापित कसं बनवता येईल किंवा त्यांना
पुढे कसं नेता येईल, त्यांची प्रगती कशी होईल, याकडे प्रकाश आंबेडकरांचा कल आहे. फक्त एकच समस्या आहे की ह्या वंचितांना आपल्या शक्तीची जाणीव नाहीये. एकता असावी याची अजिबात कल्पना नाही, किंवा एकता झाली तरी प्रस्थापितांमधले लोक ताबडतोब ती एकता फोडण्याचा प्रयत्न करतात. आपण हे प्रत्यक्ष आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर या महोदयांच्या बाबतीत बघितलंच आहे काय घडलंय ते. खरं तर सर्व वंचितांनी, सर्व आंबेडकरवादी चळवळींनी, सर्व मागासवर्गीय चळवळींनी, सर्व आरक्षणवादींनी एकत्र येऊन ही निवडणूक लढणं अपेक्षित होतं, किंवा तसं व्हायला हवं असं मला वाटतं. मात्र प्रस्थापित जे पक्ष आहेत, विशिष्ट पक्षाचं नाव घेण्याची गरजच नाहीये, अगदी स्वातंत्र्य काळापासून प्रस्थापित असलेले आणि सध्या प्रस्थापित झालेले जे पक्ष आहेत ते अशा चळवळी नेहमीच फोडण्याचं काम करत असतात. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यापैकी वर्षाताई गायकवाड आहेत, रामदास आठवले आहेत. हे दोन नावं सध्या प्रकर्षाने मी घेतोय, कारण तुम्हाला माहिती आहे ती सत्यात आहेत किंवा येतीलही, होतेही. तर असं फोडाफोडीचं काम नियमित चालत राहतं आणि हे वर्षानुवर्षे सुरू झालेलं आहे, सुरू राहिलेलं आहे. हे काम याच्या पुढे असंच चालू द्यायचं का? आपली जर प्रगती होत असेल तर आपण इतरांना संधी देतो का? आपल्या प्रगतीच्या डब्यात इतरांनी चढावं म्हणून आपण त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतो का? तर असं होत नाही. एकदा प्रस्थापित झाला की तो प्रस्थापित राहण्याकरता धडपडतो आणि इतरांनी आपल्या बरोबरीला येऊ नये याचाच त्याचा प्रयत्न असतो. तुम्ही आता सगळ्या आमदारांची जी संपत्ती जाहीर झाली, होय, फॉर्म भरताना जी संपत्ती लिहिली गेली, म्हणजे ही फक्त दृश्य संपत्ती आहे, नावावरची संपत्ती किंवा जी कायद्याच्या कक्षेत येते अशी संपत्ती. आणि अनावरोध संपत्ती म्हणूयात, आपण लपवलेली संपत्ती म्हणूयात, ती किती आहे कल्पना करण्याची गरज नाहीये. म्हणजे भरपूर आहे, अनेक पट आहे. मग आता वंचितांना न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर जो लढा लढत आहेत, तुम्हाला ही संधी आहे. प्रत्येक निवडणुकीत ही संधी असणार आहे. आता ही संधी आहे. आता संधी शेवटची असं मी का म्हणतो? कारण प्रकाश आंबेडकर ज्यांचं वय झालं या चळवळीत, ते अनेक वर्ष आहेत आणि थकले आहेत आता, तरी देखील ते जोमाने आपल्याकरता धडपडतायत, प्रचाराला फिरतायत. नुकतीच त्यांची एंजिओप्लास्टी देखील झाली आहे. मग अशा वेळी तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मत देणार का? आरक्षण जर खरोखर वाचवायचं असेल तर कळकळीने प्रकाश आंबेडकर प्रत्येक सभेमध्ये आरक्षणाला कसा धोका आहे सांगतायत. आणि माझ्या व्हिडिओमधून देखील मी ते अनेकदा सांगून झालंय, आरक्षणाला धोका कसा आहे आणि हे प्रस्थापित पक्ष नेमके काय करतील निवडणुकांनंतर. मग ओबीसींनी कसं एकत्र यायला पाहिजे हे देखील सांगितलेलं आहे. ओबीसी असतील, मुस्लिम असतील, सर्व आरक्षणवादी असतील, सवर्ण असतील, जे जे कोणी वंचित आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे हात जर या विधानसभेच्या निवडणुकीत मजबूत केले तरच पुढे भविष्य आहे वंचितांसाठी. अन्यथा प्रस्थापित हे वाढत जातील, ते प्रस्थापित होत जातील आणि इकडं वंचित देखील वाढत जातील. वंचित दुपटीने वाढणार आहेत. कारण जे मागासलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या असेल, सांस्कृतिकदृष्ट्या असेल, राजकीयदृष्ट्या असेल, दृष्टिकोन वेगळा असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले मागासलेले लोक असतील, पण या सगळ्यांचं भलं करण्याची ही एक संधी आहे. या सगळ्यांना आपल्यासोबत घेण्याची एक संधी आहे. यांना सगळ्यांना एक माणूस म्हणून सन्मानाने कशी वागणूक मिळेल यासाठीची संधी आहे आणि ती कृपया गमावू नये अशी माझी विनंती आहे. जे प्रस्थापित पक्ष आहेत ते प्रस्थापित राहणारच आहेत. ते वर्षानुवर्ष प्रस्थापित आहेत आणि त्यांचं फारसं नुकसान होणार नाही तुम्ही वंचितला मत दिल्याने. पण वंचितला मत दिलं नाही तर तुम्ही तुमच्याच वर्गाचं नुकसान करता आहात, तुमच्याच समाजाचं आणि तुमच्यासारख्याच वंचितांचं नुकसान करतात. हे मात्र ध्यानात ठेवा आणि गॅस सिलेंडरला विसरू नका. निवडणुका पार पडेपर्यंत माझा प्रचार सुरूच राहील. वंचित बहुजन आघाडीची बाजू मी नियमित लावून धरतोय आणि त्यात आपली मदत अपेक्षित आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना प्रकाश आंबेडकर यांना मत द्यायला प्रेरित करा. वंचित बहुजन आघाडीवर शिक्का मारायला, गॅस सिलेंडरला शिक्का द्यायला, मत द्यायला प्रेरित करा. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅन सर.